तुम्हाला जर माहीत नसेल ना की हार्दिक पांड्याची एंट्री मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कशी झाली, तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो. सुरुवातीला हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या काय करायचे की बडोदराच्या आसपास जेवढे खेडे पाडे गाव असेल त्यांच्यामध्ये जाऊन लीग मॅच खेळत होते. त्याच्यातून त्यांना 300 400 500 रुपये भेटत होते, पण ते त्यांना पुरत नव्हते. काही काही टायमाला त्यांना एक टाईमचं खायला सुद्धा भेटत नव्हतं. काही काही टायमाला ते मॅगी करून खात होते. तर झालं असं की ते खेळू खेळू इतके मॅच खेळले की त्यांचं नाव पूर्ण खेड्यापाड्यामध्ये झालं आणि बडोदरामध्ये झालं. आणि थोड्याच दिवसात त्यांची एंट्री झाली सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये. आणि तिथे आल्यानंतर त्यांना भेटला 70,000चा चेक. नंतर ते म्हणले की आपल्याला आता याच्यातच करिअर करायचं आहे. आणि त्यांच्यावरती नजर पडली किरण मोरेची, आणि किरण मोरेने सांगितलं मुंबईच्या मॅनेजमेंटला, लुक राईटला, आणि लुक राईट तो मॅच बघायला आला. आणि हार्दिक पांड्याचं नशीब बघा, आणि त्याने त्याच मॅचला 82 रन केले मित्रांनो, ते पण धडाकेबाज. आणि तिथून निवडलं हार्दिक पांड्याला, आणि आता तो बेस्ट ऑलराऊंडर इन द वर्ल्ड आहे.